मोलकरणीचं धक्कादायक कृत्य, कणिक मळताना मिसळायची, अख्ख्या कुटुंबाचे लिव्हर खराब. ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. एका साध्या शांत मध्यमवर्गीय कुटुंबात सगळं काही व्यवस्थित चालू होतं. रोजची दिनचर्या, नोकरी, शाळा आणि घरकाम सगळं अगदी नेहमीसारखंच. कुठलाही संशय येण्यासारखं काहीच नव्हतं. या घरात गेल्या अनेक वर्षांपासून एक मोलकरीण काम करायची. तिच्यावर घरच्यांचा पूर्ण विश्वास होता. घराच्या किल्ल्या सुद्धा तिच्याकडे असायच्या. ती घरातील सदस्यासारखीच झाली होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती घरातली सगळी कामं करत असे. भांडी, कपडे, साफसफाई आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक. घरच्यांना तिच्या हातचं जेवण खूप आवडायचं. पण काही महिन्यांपासून घरात काहीतरी बदलायला लागलं होतं. एकामागून एक घरातील सदस्य आजारी पडू लागले. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की ही साधी पोटदुखी किंवा इन्फेक्शन असेल. डॉक्टरांकडे गेली, औषधं घेतली, पण काही फरक पडत नव्हता. उलट प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. काहींच्या शरीरात कमकुवतपणा वाढला, तर काहींनी सतत उलट्या, त्यांच्या पोटात त्रास सुरू झाला. हे नेमकं काय चाललंय हे कुणालाच समजत नव्हतं. हळूहळू परिस्थिती इतकी गंभीर झाली की डॉक्टरांनी काही जणांच्या लिव्हरवर परिणाम झाल्याचं सांगितलं. हे ऐकून घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली. एकाच घरात सगळ्यांना सारखाच आजार, हे काहीतरी वेगळंच संकेत देत होतं. काहीतरी चूक होत आहे, पण नेमकं काय? घरमालकाच्या मनात संशयाची ठिणगी पडली. जेवणात काहीतरी गडबड असू शकते का, हा विचार त्याला सतावत राहिला. सुरुवातीला त्याने हा विचार दुर्लक्षित केला, कारण ज्याच्यावर तो इतका विश्वास ठेवत होता तिच्यावर असा संशय घेणं त्याला योग्य वाटत नव्हतं. पण जेव्हा घरातील परिस्थिती आणखी बिघडू लागली, तेव्हा त्याने सत्य शोधायचं ठरवलं. त्याने कोणालाही न सांगता स्वयंपाकघरात एक छोटासा CCTV कॅमेरा लावला. कोणालाही याची कल्पना नव्हती. काही दिवस सगळं शांत होतं. रोजचा व्यवहार नेहमीसारखाच दिसत होता, पण त्याच्या मनात सतत एकच प्रश्न घुमत होता. खरंच काहीतरी चुकीचं घडतंय का? एक दिवस त्याने कॅमेऱ्याचं फुटेज तपासायला सुरुवात केली. सुरुवातीला काही विशेष लक्षात आलं नाही, काही दिसलं नाही. पण जसं तो पुढे पाहू लागला तसं तसं त्याचं हृदय जोरजोराने धडधडायला लागलं. काहीतरी विचित्र त्याच्या नजरेस पडायला लागलं होतं, पण तो अजूनही खात्री करू शकत नव्हता. त्याने पुन्हा पुन्हा तेच फुटेज पाहिलं. प्रत्येक हालचाल, प्रत्येक कृती बारकाईने पाहू लागला. आणि मग अचानक त्याच्या नजरेसमोर जे आलं ते पाहून तो अक्षरशः हादरला. त्याच्या हातातून मोबाईल खाली पडायची वेळ आली. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ज्यावर त्याने 8 वर्ष विश्वास ठेवला, तीच व्यक्ती असं काही करू शकते याची त्याने कल्पनाही केली नव्हती. त्याचं मन सुन्न झालं. राग, धक्का, भीती सगळ्या भावना एकाच वेळी उसळल्या. त्याने लगेच संपूर्ण फुटेज पाहिलं, खात्री करून घेतली आणि सत्य तसंच होतं. तर तो शांत बसणारा नव्हता. घरच्यांना सगळं दाखवलं गेलं. ते पाहून प्रत्येक जण थरथर कापू लागला. ज्यांचं जेवण ते रोज खात होते त्याच्याबद्दल इतकं सत्य, भयानक सत्य बाहेर येईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. क्षणात निर्णय घेतला गेला. पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या मोलकरणीला ताब्यात घेतलं. आणि चौकशीत जे उघड झालं ते ऐकून सगळे हादरले. ती महिला जेवण बनवताना, विशेषतः कणिक मळताना स्वतःची लघवी मिसळत होती. होय, हेच सत्य होतं. अनेक वर्ष ती हेच करत होती आणि कुणालाच याची कल्पना नव्हती. याच कारणामुळे संपूर्ण कुटुंब हळूहळू आजारी पडत होतं. त्यांच्या लिव्हरवर गंभीर परिणाम झाला होता. ही घटना फक्त एक गोष्ट नाही, तर एक मोठी चेतावणी आहे. आपण ज्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो ते खरोखर विश्वासास पात्र आहेत का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.